रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज खूप चांगल्या लोकेशनला फ्लॅट आपण दाखवतो। मेन रोड टच बिल्डिंग असणार आहे, हिरणनंदिनी वन पार्क। नॉर्मली आपण इकडला फ्लॅट कधी केलाच नव्हता, आता पहिलाच आपला फ्लॅट आहे जो 1 BHK फ्लॅट असणार आहे। 470 कार्पेट असणारा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। आता जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटमध्ये तुम्ही जे बघताय ते सामान ॲज इट इज अशाच पद्धतीचं फुल्ली फर्निश तुम्हाला मिळणार आहे। आणि इथे लोन OC/CC त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, पण पार्किंग ह्या फ्लॅटमध्ये नसणार आहे। मेंटेनन्स संदर्भातला जर आपण विचार केला तर साधारणतः 5,500 रुपये मेंटेनन्स ह्या फ्लॅटचा नक्की असणार आहे। आणि सगळ्यात चांगलं जर तुम्ही बघितलं तर ह्या फ्लॅटला स्टँडिंग बाल्कनी आणि इतकी हवा आणि सुंदर अशी हवा तुम्हाला ह्या फ्लॅटमधनं नक्की चांगल्या पद्धतीची येते। कारण की ह्या साईडला जर आपण बघितलं तर पश्चिम असल्या कारणानं या पश्चिमेतली जी हवा आहे ही हवा पूर्णपणे तुम्हाला घरामध्ये चांगल्या पद्धतीची, त्याने हा डोंगर, ही हिरवळ आणि ह्या पद्धतीचा हा व्ह्यू जो आहे हा मात्र अप्रतिम आणि कायमचा असणारा हा तुम्हाला व्ह्यू नक्की मिळणार आहे। कारण की हे झालं फॉरेस्ट आणि फॉरेस्टच्याच बाजूला हे हिरणनंदिनी वन पार्क आहे। आणि ही जी मेट्रो ट्रेन आहे हिचं जे टेस्टिंग आहे साधारणतः 25 डिसेंबर 2025ला याचं टेस्टिंग होण्याचं नक्कीच न्यूजपेपर वगैरे आलेलं आहे। तर ह्याचं टेस्टिंग झाल्यानंतर सगळीकडे हा विषय जो आहे तुम्हाला तुमच्या घरामधनं मेट्रो जाताना दिसते। खाली जर आपण बघितलं तुमचा घोडबंदर वाहताना तुम्हाला कंटिन्यू दिसतोय। आणि इथे जर बघितलं ह्या मालकांनी ऑलरेडी अशा पद्धतीने हे सगळं बनवून घेतलेलं आहे। तर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या खरं कसं आहे काय सगळं बघायचं जर विचार केला तर बाहेर जाताना हा तुम्हाला साऊथ ईस्ट असणारा फ्लॅट आहे। बाहेर आलं तर साऊथ ईस्ट आहे आणि आतमध्ये येताना तुम्हाला तो नॉर्थ एंट्री असणार आहे। हे जे मालक आहेत ह्या मालकाने ऑलरेडी त्यांच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं फर्निचर म्हणा, सेफ्टी डोअर त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी करून घेतलेल्या आहेत। लिफ्टचं जर बघितलं तर 4-5 लिफ्ट आहेत एका फ्लोअरवरती। जर बघितलं तर तुम्ही एका फ्लोअरवरती तुम्हाला जवळजवळ नाही बघितलं तरी 8 फ्लॅट असणार आहेत। आणि हिरणनंदिनीचे कन्स्ट्रक्शन असल्या कारणानं तुम्ही म्हणून समजू शकता की ते चांगल्या पद्धतीचं आणि सुंदर असं बनवलेलं त्यांनी आहे। ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथं ऑलरेडी त्यांनी फर्निचरचं म्हणा, फॉल सिलिंगचं म्हणा, त्या सगळ्या गोष्टींचे कामं ऑलरेडी करून घेतलेले आहेत। आणि आपण ज्यावेळेला फ्लॅटमध्ये एंट्री करतो त्यावेळेला वेस्ट आणि नॉर्थ याच्यामध्ये आपण एंट्री करतो। आणि या फ्लॅटमध्ये तुम्ही बघा वरती जर बघितलं तर तुम्हाला जाणवेल की इथे सगळं फॉल सिलिंगचं म्हणा, हे AC म्हणा, हे सगळं हे सोफा वगैरे असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं यांनी सगळं काम करून घेतलेलं आहे। म्हणूनच तुम्हाला म्हटलं इथे ऑटोमॅटिकली हवा येते। जर आपण बघितलं तर हा पडदा जर ह्या साईडला केला तर तुम्हाला जाणवेल की ह्या फ्लॅटमध्ये किती हवा येते। हे बघा ह्या अशा पद्धतीची हवा मात्र तुम्हाला ह्या फ्लॅटमधनं चांगल्या पद्धतीचे, कारण हा डोंगराची हवा पूर्ण तुम्हाला इकडे ह्या तुमच्या घरामध्ये प्रॉपरली नक्की येते। आणि जर तुम्ही वरती सगळं बघितलं तर त्या साईडला जर आपण ह्या साईडला आलो तर इथे यांनी एक मॉड्युलर किचन चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं बनवलं आहे। जिथे तुम्ही बघू शकता हे फ्रीज तुमचं आहे असंच राहील, हे चिमणी म्हणा, हे सगळं खालचं जे काय तुम्हाला आता दिसतं हे असंच आपल्याला मिळेल। इथे पहिलं तर थोडीशी जागा होती, ही जागा त्यांनी आतमध्ये केली। ह्या साईडला पण त्यांनी असं ठेवण्यासाठी पण त्यांनी जागा हे बनवून घेतलेली। अशा पद्धतीचं हे मोठं तुम्हाला किचन मिळतं। आणि किचनच्या जस्ट बाहेर आपण आल्यानंतर तुम्ही इकडे जर गेलात तर तुम्ही इकडे तुम्हाला वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं। आणि जर पलीकडे जर गेलात तर तुम्हाला प्रॉपरली एक ड्राय बाल्कनीचा स्पेस म्हणा किंवा त्या पद्धतीचा ऑलरेडी तुम्हाला तिकडे दिलेला आहे। स्टोरेज टाईप तुम्हाला तिकडे सगळा पद्धतशीरपणे तिकडे मार्गी लावलेला आहे। आणि तसं तुम्ही इथे जरी बघितलं तर वॉशिंग मशीन म्हटलं तरी त्यांनी इथे किचनमध्ये पण वॉशिंग मशीनसाठी प्रावधान ऑलरेडी आहे। इथे ठेवू शकता किंवा तुम्ही तिकडे घेऊन गेला तरी चालेल। आणि मग नंतर ज्यावेळेला आपण हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला बेडरूममध्ये येऊ तर बेडरूममध्ये पण बघू शकता इथे पण बाथरूम, वॉशरूम ह्या सगळ्या गोष्टींचं परत प्रॉपर वेगळं प्रावधान इथे ते केलेलं आहे। तेही सुंदर आहे। आणि नंतर इकडे एक ड्रेसिंग टेबल म्हणा किंवा मग हे कपाटांचं एकदम व्यवस्थित मस्त असं बेड सेट करून प्रशस्त अशी जागा तुम्हाला इकडनं पण मिळते। आणि विशेष म्हणजे ह्या बेडरूमला जरी आपण आलो तर इथे पण त्यांनी बाल्कनी प्रॉपर सगळं काम करून घेऊन सगळं ठेवलेलं आहे। आणि समोरून परत असा सुंदर चांगल्या पद्धतीचा व्ह्यू मात्र ह्या फ्लॅटमधनं परत तुम्हाला मिळेल। बाजूला जर बघितलं तर पूर्वांकारा कन्स्ट्रक्शन चाललं, इथून हॉस्पिटल म्हणा, हे न्यू हॉरायझन हॉस्पिटल जवळ आहे, मानपाड्याला काय हॉस्पिटल जवळ आहेत। तर अशा पद्धतीचा हा हिरणनंदिनी वन पार्कमध्ये 1 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट खूप सुंदर आहे, सोसायटी झालेली आहे, OC/CC त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत। आणि हे जे मालक आहेत ह्यांचं ह्याच्यावरती थोडंफार कर्ज शिल्लक पण आहे। आणि जर हा फ्लॅट बघायचं म्हटलं तर आम्ही नक्की दाखवू शकतो। ह्या फ्लॅटची किंमत सांगताना ह्या लोकांनी 1,33,00,000 रुपये आपल्याला कोटिंग अमाऊंट दिलेली आहे। त्याच्यामध्ये थोडंफार आपल्याला निगोशिएशनचा चान्स पण आहे। जर हा फ्लॅट असा कोणाला बघायचा असेल की बाबा कपडे घेऊन यायचं आणि राहायला जायचं तर अशाच पद्धतीचा फ्लॅट बघण्यासाठी आम्हाला फोन करा। हा फ्लॅट तुम्हाला आम्ही नक्की दाखवू आणि त्याच्यानंतर त्याच्यात निगोशिएशन करण्यासाठी पण आपण नक्की चांगला प्रयत्न करू। अशाच पद्धतीचे नवीन फ्लॅट आम्ही तुम्हाला रोज दाखवत असतो।
आता हा लक्झरीजमध्ये येईल, तर त्याच्या पद्धतीने ते रेट्स पण त्या पद्धतीचे आहेत. तर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर फोन करा, आम्ही आपल्याला फ्लॅट नक्की दाखवतो. तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.